ए तेरी, ऐक ना, मला एक प्रश्न पडलाय. तू कम्प्युटर वापरतो आहेस, पण कम्प्युटर मध्ये तर काहीच होताना दिसत नाही. असं पण तुला माहितीच आहे, विजेचा प्रवाह एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहतो. हो, मला माहिती आहे, पण मला वाटलं प्रवाह मदरबोर्ड वरून जाताना दिसेल, कारण त्याच्यावर कुठल्याही वायर्स नाहीयेत. होय, त्याच्यावर कुठल्याही वायर्स नाहीयेत, पण त्यावर बस लाईन्स आहेत. बस लाईन्स? तुला माहितीये ना बस केवढी मोठी असते, त्याच्यावरून वीज प्रवाह कसा जाईल? अरे मिरी, तू कधीही समजून घेत नाहीस. हे बघ, तुला या रेषा दिसतायत, याला बस लाईन्स म्हणतात. ठीक आहे, तुला समजावतो. कल्पना कर की हा शहराचा एक भाग आहे. ते बघितलंस? तिथून वीज प्रवाह किंवा डेटा मदरबोर्डवरील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेला जातो. ओ, म्हणजे त्या बस मार्गासारखे काम करतात. अगदी बरोबर. तुला आठवतंय का, प्रत्येक बस ही कशी डेपोतून निघते आणि तिच्या ठरलेल्या मार्गावरून जाते. त्याच पद्धतीने या बस लाईन्स वीज प्रवाह योग्य त्या भागाकडे घेऊन जातात. आता कळले त्यांना बस लाईन्स का म्हणतात. तिरी, मी कुठेतरी वाचलेलं होतं की एक्सपेन्शन स्लॉट्स असं काहीतरी बस लाईन्सनी जोडलेलं असतं. चांगला प्रश्न विचारलास मिरी. तुला माहिती आहे की शहरातील रस्त्यांवर खूप गर्दी होते आणि खूप लोकांना प्रवास करायचा असतो. त्यासाठी मोठे बस डेपो, रेल्वे स्टेशन्स आणि एअरपोर्ट बांधतात. हो, हे सगळे बस आणि बसच्या मार्गांपेक्षा खूप जास्त प्रवासांची ने-आण करतात. त्याचप्रमाणे एक्सपेन्शन स्लॉट हे बाकीच्या अनेक साधनांना मदरबोर्डला डेटाच्या देवाणघेवाणीसाठी जोडतात. मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या ते एखाद्या बस स्थानकासारखे असतात. वा, यामुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. म्हणजे कॉम्प्युटरसाठी वेगवेगळे क्षमता वाढवणारे एक्सपेन्शन स्लॉट असतात. एकदम बरोबर. आणि विविध उपयोगांसाठी वेगवेगळे एक्सपेन्शन स्लॉट असतात. जसे की हा USB स्लॉट, हा फायरवायर, हा साठा हार्ड डिस्कला जोडलाय आणि हा PCI स्लॉट. बरोबर आहे मिरी. आणि यातील प्रत्येकामुळे कॉम्प्युटरमध्ये सीड वापरतो त्या पेनड्राईव्ह सारखी इतर साधने वापरायची लवचिकता येते. आणि तू तुझा डेटा हार्ड डिस्क मध्ये साठवू शकतोस. तुला माहितीये तिरी, जेव्हापासून आपण कम्प्युटर शिकायला सुरुवात केली आहे, माझा शब्दसंग्रह तेवढाच राहिलाय, पण शब्दांचे अर्थ बदललेत. तू मला इंटरनेट सिक्युरिटी शिकवणार होतास तेव्हाची माझी फजिती आठवते. नक्की आठवतीये.